सद्यस्थितीमध्ये गाय आणि बैल या पाळीव जनावरांमध्ये लंपी स्किन या कातडीच्या आजाराची लागण झाली असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वरखेडी येथील उपबाजार समिती येथे दर गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार बंद करण्यात आलाय। मात्र हा बाजार बंद करण्यात आल्याने आजच्या परिस्थितीत काही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी जाणवत असल्याने पशुधन विक्री केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून याचा फायदा घेत काही व्यापारी आणि दलाल हे गावोगावी फिरून शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत। जातीवंत गायी आणि बैलांची मातीमोल भावाने खरेदी करत असल्याने शेतकरी वर्ग पेचात सापडलेत, म्हणून लंपी बाधित जनावरे वगळता ज्या गुराढोरांना लंपी आजाराचं लसीकरण करण्यात आलंय अशा गायी आणि बैल गुरांच्या बाजारात विक्रीसाठी परवानगी देऊन बाजार खुला करून द्यावा अशी मागणी पशुधन पालकांनी केली आहे। अण्णा रामचंद्र पाटील लवारी। आम्ही बैल विकायला आलो। आम्हाला शेती कामाला बैल घेतले, उसणवारी पैसे घेऊन आणि आता मालक बैल विकून त्या माणसाला पैसे दे नाही, उधार घेतले होते। आता काम झालं तर नाही विकले तर तुम्हाला काय अडचण आहे? पैसे मागतोय तो माणूस। तुम्हाला शेतात काहीच पिकले नाही, शेताला काहीच नाही, मालच उभे। आता बैल विकण्यामध्ये अडचण काय येते? आता बाजार बंद आहे तर कुठे विकवा मग बैल? बाजार चालू, बाजार सुरू पाहिजे। हा। सुभाष सुखदेव। आता कुठे आले तुम्ही? बाजारात। कोणत्या बाजारात? ढोर बाजारात। तिथे आल्यावर काय प्रॉब्लेम आला? जोडी आणली होती मी विकायला। हो। माझा बाजार बंद आहे। ऐकून तर घ्या तुम्ही, जोडी आणली, जोडी विकण्याकरता कोणी एमपी वाले काय म्हणता की जोडी कोणी घेवाल नाही। हो, मी यादानं पैसे काढला, जोडी घेतली। आता जोडी विकायला मग तुम्हाला जोडी विक्याकरता अडचण येऊ राहिली तर बाजार बंद आहे। बंद आहे, त्याच्यामुळे भाव पडून मागताय। पडून म्हणजे विचारच नाही कोण त्यांना। बरं, आता जोडी विकल्याशिवाय तुम्ही पुढची शेती करू शकत नाही। सवाल येत नाही ना, शेती काही या सामन्याचे पैसेच भरायला जागा नाही ना, तरी याच फुगून आलं। पाहिजे, बाजार सुरू केले मग बाजार चालू राहायला पाहिजे ना। आणि जी लंपीची ढोरं आहे ती जागेवर बांधली ते तर त्याच्यात त्यांना सरकारनं कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर। पाहिजे। देवीदास हिरा चव्हाण, आपण कसं आहे तू वरखेडी बाजार, कसे पुरता आहे? बळद वेचन 17 जोडीचे ताट 51,000 एका वेचन घेतो, काय किंमत केली? एक पुत्रेच कोणी 30,000 मांग रहे। आपण न जोडी वेचत कोण काही प्रॉब्लेम मन दवाखाने प्रॉब्लेम, शेती मजुरी प्रॉब्लेम। पडायचे काय? हाँ, जोडी वचे बगैर पर्या चीजा ही बाजार से जर पुरता काय हरो बाजारच बंद, बाजार में कोई लेवाल कोणी आ रहे, आधे भाव मांग रहे। आधे भाव मांग। ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील शिंदार। आम्ही शेतकरी। आता आम्ही बैल विकायचे कुठे, घ्यायचे कुठे? आता तुम्ही वरखेडी बाजारात आले। हा, आता बाजार बंद आहे, तुमचा काय घाटा होतो तिथं? गाठा होतो म्हणजे जास्त काय करता? काय होतं? आडी अडचण येते ना, आडी अडचण येते ना, व्यापाऱ्याला अडचण येते। चलन नाही हातामध्ये, काही 4-5 बैल पडेले घरी। व्यापारी आहे का? शेतकरी बी व्यापारी बी, दोन्ही गोष्टी। आता ते मंदीचा सावट आलाय का सगळं? मग बरं, 1 लाखाची जोडी कितीला वाटताय? आता मावरले 60,000 लोक। 60,000 रुपये। मग काय करते? घाटा आहे। समजा तोटा आहे शेतकऱ्याला, व्यापाऱ्याने समजा नुकसान आहे। आता बाजार सुरू झाले पाहिजे। बाजार सुरू करण्याचं महत्वाचं ही गोष्ट हीच आहे की बाजार सुरू करा तुम्ही।